नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आज आपण फवारणी पंप, सोलार फवारणी पंप योजनेविषयी माहिती आपण सांगणार आहोत। तो फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर मित्रांनो, जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, इथे सोलार कृषी पंप योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी चालू झालेले आहे। तर मित्रांनो, तुमचा लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। आपण स्टेप बाय स्टेप माहिती घेऊया। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला आपले सरकार महाडीबीटी पोर्टलवरती जायचं आहे। तुमचं जर लॉगिन ID असेल तर तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही आधी तुमचं लॉगिन ID बनवून घ्या। तर मी बघू शकता याच्यावरती आल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा पॉपअप येईल, सौर फवारणी पंप योजना शेतकऱ्यांसाठी एक क्रांती, असं काही योजनेचे उद्दिष्ट बघू शकता, फायदे बघू शकता, इथे दिलेले आहेत। संपूर्ण माहिती तुम्ही चांगल्या प्रकारे वाचा आणि अप्लाय सौर पंपासाठी अप्लाय करा। मित्रांनो, फक्त 28 रुपयामध्ये सौर पंप तुम्हाला इथे खरेदी करता येणार आहे। तो पण मित्रांनो, कधी पण तुम्ही दिवसा पण याच्यासाठी लाईटची पण आता तुम्हाला इथे गरज भासणार नाही। तुम्ही कधी पण इथे सौर पंपावरती फवारणी करू शकणार आहात। तर हे बघू शकता, इथे तुम्हाला 2 हेक्टरपेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना इथे प्राधान्य दिले जाणार आहे आणि वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी ज्याचं आहे तेच शेतकरी इथे अप्लाय करू शकणार आहेत। इथे संबंधित तहसील कार्यालय, कृषी विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे ही माहिती आलेली आहे। लाभार्थी सहित तहसील कार्यालय अर्ज सादर करू शकता। अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार, तुम्हाला आधार कार्ड, 7/12 अशा प्रकारचे संपूर्ण कागदपत्र इथे तुम्हाला इथे दिलेले आहेत। तेवढे कागदपत्र, जात प्रमाणपत्र, शेतीबद्दल एवढे डॉक्युमेंट असे तुम्हाला इथे राहणार आहेत। हे बघू शकता, 8 स्वयंघोषित प्रमाणपत्र, अशा प्रकारचे इथे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट पत्र इथे दिलेले आहे। इथे संपूर्ण इथे स्वयंघोषित प्रमाणपत्र हे असे इथे पुन्हा अनुदानाचे संपूर्ण कोणकोणते अनुदान या महाडीबीटी पोर्टलवरती भेटणार आहे। ट्रॅक्टर, पॉवर लिटर अशा प्रकारचे मनुष्यचलित अवजारे हे संपूर्ण भेटणार आहेत। इथे आल्याच्यानंतर नवीन अर्जवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं। जर तुमच्या इकडं अर्ज नोंदणी नसेल केलेली तर तुम्ही ते नवीन अर्जदार म्हणून नोंदणी करू शकता। जर तुमच्याकडे ऑलरेडी ID असेल तर तुम्ही अर्जदार नोंदणी याच्यावरती खालचा 2 नंबरचा पॉपअपवरती तुम्ही येऊन क्लिक करू इथून फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला इथे अर्जदार लॉगिनवरती इथे जाऊन तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। हे बघू शकता, अर्जदार लॉगिनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर प्रोफाईल तुमची स्थिती दिसून येईल। तुमच्याकडे लॉगिन ID असेल, हे बघू शकता, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून येणार आहे। क्रिया, अर्ज प्रक्रिया, सूचनेतील पात्र योजना इथे संपूर्ण तुमच्या इथे या डॅशबोर्डवरती तुम्हाला इथे दिसून येऊन जातील। तर अर्ज इथे तुम्हाला आल्याच्यानंतर अर्ज करावरती क्लिक करायचं आहे। हे बघू शकता, इथे अर्ज महाडीबीटी फार्मर लॉगिन आधी करायचं आहे, त्याच्यानंतर अर्ज करावरती क्लिक करायचं आहे। अर्ज करावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर एक पॉपअप येऊन जाईल। हे बघू शकता, प्रोफाईल स्थिती, अर्ज करा याच्यावरती क्लिक करा महाडीबीटी फार्मरवरती जाऊन। तर इथे आल्याच्यानंतर हे बघू शकता, संपूर्ण तुम्हाला इथे शेतकऱ्याविषयी जेवढ्या पण योजना आहेत, बियाणे, औषधी खरणे, सिंचन साधने सुविधा, कृषी यांत्रिकीकरण, सौर कुंपण, संपूर्ण जेवढ्या पण योजना तर तुम्हाला इथे तुमच्या समोर इथे दिसून जातील। कोणकोणत्या योजना तुमच्या पोर्टल तुम्हाला जेवढ्या पण योजना उपलब्ध आहेत त्या इथं तुम्हाला इथे बाबी निवडावरती जाऊन इथे तुम्हाला निवडायचं आहे। तर बघू शकता इथे, त्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्या समोर संपूर्ण इथे येऊन जाईल कोणकोणत्या योजनेसाठी आता इथे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला इथे संपूर्ण माहिती इथे तुमची भरून घ्यायची आहे। मुख्य घटकमध्ये तुम्हाला इथे कोणत्या घटकासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर इथे तुम्हाला इथे ते निवडायचं आहे। कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी, त्याच्यानंतर तुम्हाला इथे तपशील निवडामध्ये इथे निवडायचं आहे। तुम्हाला कशासाठी, कोणतं ट्रॅक्टर चलित घ्यायचं आहे का, पॉवर लिटर घ्यायचं आहे, प्रक्रिया संच घ्यायचा आहे का, मनुष्य चलित घ्यायचं आहे, तर इथे मनुष्य चलितवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर यंत्रसामग्री व अवजारे याच्यामध्ये तुम्हाला व उपकरणे याच्यासाठी इथे क्लिक करायचं आहे। तर याच्यामध्ये बघू शकता कोणकोणते तुम्ही अवजारे तुम्ही घेऊ शकता। टोकन यंत्र, नांगर, पेरणी यंत्र,
अशा प्रकारचे संपूर्ण इथे तुम्हाला जे पण आता जे घ्यायचं आहे ते इथे तुम्ही निवडू शकता। हे बघू शकता संपूर्णसाठी आहे इथे संपूर्ण इथे नांगर आहे, टोकन आहे, पेरणी यंत्र आहे। तर इथे आपल्याला पीक संरक्षण अवजारे वरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता इथे पण तुम्हाला इथे कोणते इथे निवडायचे आहेत उपकरण दिलेले मनुष्य इथे मॅन्युअल स्प्रेयर बॅटरी असं इथे काही स्प्रेयर दिलेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे किंवा कीटक सौर चलित नैसर्गिक फवारणी पंप इथे दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचे। संपूर्ण अशी इथे संपूर्ण तुम्ही जे पण घ्यायचं आहे तुम्हाला इथे क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे। तर आपण सौर चलित नैसर्गिक पंपावरती क्लिक करणार आहोत। हे बघू शकता याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे खाली दिलेला आहे जतन करावरती क्लिक करायचं आहे। जतनवरती करावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म इथे सबमिट होऊन जाणार आहे। तर मित्रांनो हे बघू शकता इथे वरती क्लिक करायचं आहे आणि तुमची इथे अशा प्रकारे संपूर्ण माहिती इथे सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल। तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला पण विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।